सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीला मनोरमाची हाडं सापडतात, मात्र या हाडांचं नक्की काय करायचं हे तिला कळत नाही. ती मनाशी म्हणत असते की इथे तर फक्त त्या मनोरमाची हाडंच आहे, तिची शक्ती कशी मिळवायची काय माहीत. तर दुसरीकडे अस्तिका अद्वैतकडे जाते आणि ती नाटक करत अद्वैतला म्हणते की शक्य असेल तर मला माफ करा, खरं तर हे माझं फेल्युअर आहे. तुम्ही मला तो नाग पकडण्यासाठी या घरात घेऊन आला होता, पण मी काहीच करू शकले नाही. आजींचा जीव गेला, पण मी त्या नागाला नाही पकडू शकले. पुढे ती म्हणते की मला तुमचे पैसेसुद्धा नको आहेत, मी इथून निघून जाते. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की अस्तिका, आपण या विषयावर नंतर बोलू. त्याच वेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तो अद्वैतला विचारतो की नेत्रा कुठपर्यंत आली आहे. आपल्याला आईचं पार्थिव हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल पोस्टमार्टमसाठी. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की बाबा नेत्राचा फोन लागत नाही आहे. आणि त्यानंतर तो रागातच बोलून जातो की ती रुपाली म्हात्रे. मात्र शेखर अद्वैतला इशारा करून शांत राहायला सांगतो. मात्र तरीही अस्तिका अद्वैतच्या तोंडून हे नाव ऐकतेच. आणि त्यानंतर अद्वैत तेथून निघून जातो. तर अस्तिका पुन्हा नाटक करत शेखरला म्हणते की सर मला माफ करा, हे माझं फेल्युअर आहे. मात्र शेखर म्हणतो की अस्तिका याबाबत आपण नंतर बोलू, तू आता प्लीज तुझ्या रूममध्ये जाऊन बस. आणि त्यामुळे अस्तिका तेथून निघून जाते. शेखर मात्र तिच्याकडे बघत असतो. तर दुसरीकडे रुपाली मनोरमाची हाडं घेऊन घरी जाण्यासाठी निघालेली असते. ती मनाशी विचार करत असते की आतापर्यंत त्या म्हातारीचा अंत्यविधी झाला असेल, पण मला अजून घरून कोणाचा फोन कसा नाही आला. आणि त्यानंतर ती हसतच गाडीत जाते. दुसरीकडे नेत्रा आणि इंद्राणी धावतच आजींच्या रूममध्ये जातात. त्या ठिकाणी अद्वैत, फाल्गुनी, केतकी, तन्मय बसलेले असतात. नेत्रा आणि इंद्राणीला बघून ते चौघेही रडायला सुरुवात करतात. नेत्रा आणि इंद्राणी कशाबशा आजींजवळ जातात आणि त्यानंतर नेत्रा त्यांच्या चेहऱ्यावरील कापड बाजूला करते आणि आजींचा काळा निळा पडलेला चेहरा बघून तिला मोठा धक्का बसतो. तर अद्वैत रडतच नेत्राजवळ जातो आणि तिची माफी मागत म्हणतो की नेत्रा मला माफ कर, मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी आजीची काळजी घेईल, तिला काही होऊ देणार नाही, पण मी माझं प्रॉमिस नाही पाळू शकलो. आजीचा जीव गेला आणि या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. त्याचवेळी फाल्गुनी आणि केतकी त्या ठिकाणी येतात. त्या दोघीही नेत्राच्या गळ्यात पडून रडत असतात. त्यानंतर शेखरही त्या ठिकाणी येतो. तो नेत्रा आणि अद्वैतला सांगतो की बाहेर ॲम्ब्युलन्स आली आहे, आपल्याला आईचा पार्थिव हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. आणि त्यामुळे सगळेजण रडू लागतात. आणि मग नेत्रा शेखरला विचारते की तो विरोचक कुठे आहे, कुठे आहे ती रुपाली म्हात्रे. आणि त्यामुळे सगळेजण आश्चर्याने नेत्राकडे बघू लागतात. तर नेत्रा म्हणते तिने हे सगळं सांगून केलं आहे, तो नागही विरोचकाचाच आहे, तिने मला फोन केला होता. आणि ते ऐकून सगळेजण रुपालीवर खूप चिडतात. तन्मयला मात्र याबाबत काहीच माहिती नसते. तो आश्चर्यानेच नेत्राचं बोलणं ऐकत असतो. आणि मग त्यानंतर नेत्रा रडतच म्हणते की यात चूक माझी आहे, मला संकेत आला होता तरी मी घराबाहेर गेले. आणि मग त्यानंतर अद्वैतही खूप चिडतो आणि तो शेखरला विचारतो की कुठे आहे ती रुपाली म्हात्रे, आज मी तिला सोडणार नाही. पण शेखर त्यांना सांगतो की ती घरात नाहीये. आणि मग त्यानंतर आजींचं पार्थिव हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. दुसरीकडे रुपाली हसतच घरी जाण्यासाठी निघालेली असते. ती खूपच खुश असते आणि त्याचवेळी तिला अस्तिकाचा कॉल येतो. ती अस्तिकाचं कौतुक करत म्हणते की शेवटी तू कामगिरी पूर्ण केलीच. आणि त्यामुळे अस्तिकाही खुश होते. त्यानंतर रुपाली तिला विचारते की तिकडे सध्या काय सुरू आहे. अस्तिका सांगते की आजींचं प्रेत आता घेऊन गेले आहेत. त्यामुळे रुपाली खुश होते. तर अस्तिका तिला सांगायला जाते की सुशेनला तुमचा संशय आला आहे. मगाशी मी त्याच्या बोलण्यातून रुपाली म्हात्रे हे नाव ऐकलं, तो रागातच हे नाव घेत होता. मात्र नेमका रुपालीला अस्तिकाचा आवाज येत नाही आणि त्यामुळे अस्तिकाचं हे बोलणं ती काही ऐकत नाही. आणि त्यानंतर अस्तिका फोन ठेवून देते. तर रुपाली मनाशी म्हणत असते की अद्वैत मला विचारेलच की तू कुठे होती, त्याला काहीतरी कारण सांगता येईल. नेत्राने त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो काही तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. शेवटी त्याला माझीच बाजू खरी वाटेल. आणि मग त्यानंतर ती घरी पोहोचते. गाडीतून खाली उतरल्यावर ती रस्त्यावर फुलं बघते, त्यामुळे खुश होते.
त्यानंतर ती मनोरमाची हाडं बघते आणि विचार करते की ही हाडं गाडीच्या डिकीमध्येच राहून द्यावी, घरात नेलं तर प्रॉब्लेम होईल आणि त्यामुळे ती मनोरमाची हाडं गाडीच्या डिकीमध्ये ठेवते. तर दुसरीकडे आजींचा अंत्यविधी झाल्यावर सगळेजण घरी आलेले असतात. सर्वजण शांतपणे बसलेले असतात. नेत्राला सतत रुपालीचं बोलणं आठवत असतं की आता मृत्यूचं तांडव सुरू झालं आहे आणि मग त्यानंतर तिला आजी सकाळी जे काही बोलली होती ते आठवतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिला खूप वाईट वाटतं. तर तन्मय रडतच म्हणत असतो की 2 दिवसांपूर्वी आजी मला म्हणाली होती की मला मूव्ही बघायचा आहे. मी तिला फक्त हो म्हटलो, पण मी तिला मूव्ही नाही दाखवला. त्यामुळे आजी माझ्यावर रागवली होती आणि नंतर तर आमचं काही बोलणंही झालं नाही. मगाशी वहिनीचा फोन आला म्हणून मी घरी यायला निघालो. मी पोहोचणारच होतो, पण त्याआधीच आजी सोडून गेली आणि तो मोठमोठ्याने रडू लागतो. तर तेजसही म्हणत असतो की माझं आणि आजीचं शेवटचं बोलणं कधी झालं तेही मला आठवत नाही. मी सकाळी लवकर ऑफिसला जायचो, रात्री उशिरा यायचो. आजीसोबत मी नीट कधी बोललोय ते मला खरंच आठवत नाही. तर फाल्गुनी त्याला धीर देत शांत करते. सगळ्यांनाच घडलेल्या प्रकाराचा मोठा धक्का बसलेला असतो. तर नेत्रा रडतच शेखरजवळ जाते आणि त्याची माफी मागत म्हणते की बाबा मला माफ करा, मला संकेत आला होता, मी घराबाहेर जायला नको होतं. आणि ती सगळ्यांचीच हात जोडून माफी मागते आणि रडतच खाली बसते. तर शेखर तिला म्हणतो की नेत्रा जे काही घडलं आहे ना ते खूप भयानक आहे. तू जरी घरात असती ना तरी काही करू शकली नसती, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नको. तर केतकीसुद्धा म्हणत असते की भाऊजी 1 मिनिटाआधी आम्ही सगळेजण हसत होतो, खेळत होतो. आजी तर खूप हसत होत्या, अगदी त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. पण 1 मिनिटामध्ये सगळं संपलं आणि त्याच वेळी रुपाली घरात येते. ती नाटक करत म्हणते की आई मी जरा देवळात गेले होते, देवळामध्ये यज्ञ होता म्हणून, आणि त्यामुळे सगळेजण रागातच तिच्याकडे बघतात. तर रुपाली असं भासवत असते की जणू काही तिला काही माहितीच नाही. ती सगळ्यांना विचारत असते की तुम्ही असे का बसले आहात आणि का रडताय. आणि त्यानंतर ती आजींच्या खोलीमध्ये जाते आणि तिथे आजी नाहीत हे बघून ती म्हणते की आई कुठे गेल्यात. आणि त्याच वेळी अद्वैत पुढे येतो. तो रुपालीचा हात पकडून तिला जमिनीवर ढकलून देतो. त्यामुळे घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. रुपालीच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. ती रागातच अद्वैतकडे बघत असते. तर अद्वैत पुन्हा तिच्या जवळ जातो, तिच्या हाताला धरून तिला उभं करतो आणि विचारतो की का केलंस तू असं, का जीव घेतला माझ्या आजीचा, आधी माझ्या आईला मारलं आणि आता आजीला मारलं, का केलंस तू असं. आणि तो पुन्हा रुपालीला ढकलून देतो. पण नेत्रा, शेखर, इंद्राणी कसेबसे त्याला आवरतात आणि शांत राहायला सांगतात. तर रुपाली अजूनही नाटक करतच असते. ती म्हणत असते की आधी हे काय बोलतोय तू, नक्की काय झालं आहे तुला. आणि रुपालीचं हे नाटक बघून अद्वैत अजून चिडतो आणि त्यानंतर रुपाली शेखरजवळ जाते. तर शेखरही तिला धक्का देत बाजूला करतो. तो म्हणतो की माझ्यापासून तर तू लांबच राहायचं. त्यामुळे मग रुपाली तेजसकडे जात म्हणते की बघितलं ना रे, आधी माझ्यासोबत कसा बोलतोय, नक्की काय झालंय, हे सगळं नेत्राने तुमच्या मनात भरवलं आहे का. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हो, मीच सांगितले त्यांना तुझं सत्यविरोचका. आणि ते ऐकून रुपाली रागातच तिच्याकडे बघते. आणि त्यानंतर अद्वैत पुन्हा रुपालीजवळ येत म्हणतो की आता तुझी दोन्ही रूपं आमच्यासमोर आली आहेत, एक विरोचकाचं आणि दुसरं त्याहून भयानक रुपाली म्हात्रेचं. आता तुझा खेळ लवकरच संपणार, कारण या युद्धामध्ये मी नेत्राच्या बाजूने सहभागी झालो आहे. मी तुझा वध करणार. आणि मग तो रुपालीच्या अंगावर धावून जातो. मात्र रुपाली त्याला थांबवते, त्याची कॉलर पकडते. त्यामुळे घरातील सर्वजण घाबरतात. तर रुपाली त्याला म्हणत असते की काय करणार आहेस तू, तू माझा वध करणार का. अरे मी तुझ्या आईचा जीव घेतला, तुझ्या आजीचा जीव घेतला, फाल्गुनीच्या बाळाला मारून टाकलं, काय केलंस तू. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून घरातील सगळेजण तिच्याकडे फक्त बघत राहतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.